हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम. हा प्रोग्राम तुम्हाला मॉकमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, नेमप्लेट डायग्राम्स आणि तुम्हाला इक्लिप्समध्ये प्रोग्राम एक्झिक्यूट करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया हे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत फिबोनाची सिरीज. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की फिबोनाची सिरीज म्हणजे काय. बट सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल. कोणत्या नंबरची सिरीज आपल्याला काढायची आहे ती. तर नंबर इक्वल टू 10. तर 10 नंबरची आपण सिरीज काढूया. तर ह्यामध्ये स्टार्टिंगचे दोन नंबर आहेत ते बाय डिफॉल्ट असतात 0 आणि 1. तर इथं फिबोनाची सिरीज म्हणजे काय, तर 1 आणि त्याच्या मागचा नंबर म्हणजे 0 ह्या दोघांची ऍडिशन होईल आणि ती काउंट केली जाईल. तर 0 आणि 1 1, देन पुन्हा 1 आणि त्याच्या मागचा नंबर याची ऍडिशन होईल, तर ती असेल 2. देन पुन्हा 2 आणि त्याच्या मागचा नंबर ह्या दोघांची ऍडिशन होईल, ती आहे 3. देन पुन्हा 3 आणि 2 यांची ऍडिशन होईल, तर ती आहे 5. देन पुन्हा 5 आणि 3 यांची ऍडिशन होईल, ती आहे 8. देन पुन्हा 8 आणि 5 यांची ऍडिशन होईल, ती आहे 30. देन 30 आणि 8 या दोघांची ऍडिशन होईल, तर ती आहे 21. आणि आता 21 आणि 13 ची ऍडिशन होईल, तर ती आहे 34. तर हा आपला आहे 10 नंबरचा ऍडिशन सिरीजचा नंबर. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे भेटेल. बट आपल्याला आउटपुट पाहिजे आहे बिकॉज आपल्याकडे 10 नंबरची ही आहे फिबोनाची सिरीज. तर यांना आपण म्हणतो फिबोनाची सिरीज. तर याच्यासाठी आपल्याला लॉजिक लिहावं लागेल. तर त्याच्यासाठी आपण एक फॉर लूप घेऊ. आपल्याकडे दोन नंबर तर हे बाय डिफॉल्ट आहे 0 आणि 1. तर आपल्याला स्टार्टिंग करावं लागेल 3 पासून. तर इथं फॉर लूप इंटिजर i इक्वल टू 3. देन मला कंडिशन चेक करावं लागेल नंबर पर्यंत इक्वल टू 10. देन i प्लस प्लस. देन इथं मला दोन नंबर स्वॅप करावे लागतील. सम इक्वल टू a प्लस b. देन इथं परत a इक्वल टू b and b इक्वल टू सम. देन त्यांना मी प्रिंट करून घेईन. तर तुम्ही बघू शकता हे आहे लॉजिक आपल्या प्रोग्रामचं फिबोनाची सिरीजचं. तर चला आपण ह्या लॉजिकच्या हेल्पने इक्लिप्स मध्ये प्रोग्राम करून बघू आणि बघूया की आपला आउटपुट हे सक्सेसफुली रन होत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण फिबोनाची सिरीज काढायची आहे आपल्याला. तर आधी आपल्याला नंबर लागेल. तर नंबर हा आपण युजर कडून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. SCANNER SP इक्वल टू न्यू SCANNER STM.in. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता रेड अंडरलाईन. तर अशा ठिकाणी स्कॅनरला बुकिट टेंगल द्यायचं. तर राईट क्लिक, इम्पोर्ट एरर सॉर्ट.
तर मेसेजसाठी SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एंटर द नंबर, ज्या नंबरची आपल्याला सिरीज हवी त्या नंबरसाठी आपण मेसेज टाईप करून घेऊ. त्याने आपल्याला एका कंटेनरमध्ये नंबर स्टोअर करावा लागेल. इंटेजर नम इक्वल टू hc डॉट नेक्स्ट इंट. ओके, इथून आपल्याला एक नंबर भेटून जाईल. बट आपल्याकडे दोन बाय डिफॉल्ट हे नंबर आहे. इंटेजर a इक्वल टू 0 अँड b इक्वल टू 1. तर यांना आपण आधी प्रिंट करून घेऊया. YSO A कॉन्कॅटिनेशन स्पेस परत कॉन्कॅटिनेशन B. तर आता आपल्याला लिहायचं हे लॉजिक आपल्या प्रोग्रामचं. बट त्याच्यासाठी मला दोन नंबरची ॲडिशन करायची आहे. तर मला एक सम नावाचं कंटेनर घ्यावं लागेल. इंटेजर सम, सध्या त्याच्यात 0 पास करूया. तर मला आता लिहायचे आहे लॉजिक. तर त्याच्यासाठी मला फॉर लूप इंटेजर r इक्वल टू 3 देन कंडिशन चेक करावी लागेल. नम देन आय ला प्लस प्लस. त्यांनी तर मला ॲडिशन करून दोन नंबरला स्वॅप करावं लागेल पुन्हा. तर सम इक्वल टू a प्लस b. देन आता दोन नंबरला स्वॅप करावं लागेल. तर a इक्वल टू b अँड b मध्ये परत समची व्हॅल्यू आपल्याला ऍड करावी लागेल. आणि इथं आपण त्यांना प्रिंट करून घेऊया जे सम मध्ये आपल्याला भेटलेलं आहे ते. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन स्पेस कॉन्कॅटिनेशन सम आपण प्रिंट करून घेऊया. तर आपला प्रोग्राम हा टाईप करून झालेला आहे. तर आपण त्याला रन करून बघूया. तर आपल्याला काय आउटपुट भेटत आहे ते बघू. एंटर द नंबर. तर 10 नंबरची आपल्याला सिरीज बघायची आहे. तर 10 एंटर 01 हे बाय डिफॉल्ट. आणि तुम्ही बघू शकता सिरीज ही आपल्याला बरोबर भेटलेली आहे. 34 ही फिबोनाची सिरीज आहे 10 नंबरची. तुम्ही कोड चेक करू शकता. तर आता बघूया आपण आपल्या प्रोग्रामची मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी नंबर साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 100. त्याच्यामध्ये स्टोअर होईल नंबर इक्वल टू 10. देन सेकंड लाईन ए साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 200 आणि त्याच्यामध्ये स्टोअर होईल a इक्वल टू 0. देन थर्ड लाईन बी साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 300. त्याच्यामध्ये स्टोअर होईल b इक्वल टू 1. देन फोर्थ लाईन सम. तर सम साठी सुद्धा एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 400. त्याच्यामध्ये स्टोअर होईल सम. सध्या सम आहे आपल्याकडे 0. देन फॉर लूप मध्ये यावं लागेल. देन फॉर लूप मध्ये इंटेजर आय. तर आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. ते मेन मध्येच क्रिएट होईल पण त्याला आपण इथं बाहेर देऊ.
तर हे एक आय साठी कंटेनर क्रिएट झालेलं आहे. तर ज्याचा ऍड्रेस सपोज असेल 500, त्याच्यामध्ये सध्या आय ची व्हॅल्यू ही आहे आपल्याकडं 3. देन इथं आपली कंडिशन चेक होईल. तर आपल्याकडे आय आहे 3. तर 3 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे की नाही हा चेक होईल. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. तर इकडे आपल्याकडे आहे ए. तर ए ची व्हॅल्यू आहे 0 प्लस 1. तर यांची जी काही सम आहे ती स्टोअर होईल सम मध्ये. तर इथं 1, तर ती स्टोअर होईल सम मध्ये 1. देन इथं बी ची व्हॅल्यू आता आपल्याकडे आहे 1, ती ए मध्ये स्टोअर होईल. देन सम, तर सम आपल्याकडे आहे 1, तर ती बी मध्ये स्टोअर होईल 1. देन आय ची व्हॅल्यू, देन आय ची व्हॅल्यू ही इथे इन्क्रीज होईल. तर सध्या आपल्याकडे 3 आहे, तर ती होईल 4, ती स्टोअर होईल. देन परत इथं कंडिशन चेक होईल की 4 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन अगेन इथं आपली ऍडिशन होईल. तर इथं ए आहे आपल्याकडे 1 प्लस बी आहे आपल्याकडे 1. तर यांची ऍडिशन होईल ही 2. ही 2 ही सम मध्ये स्टोअर होईल. देन बी आता आपल्याकडे आहे तो ए मध्ये स्टोअर होईल 1. देन सम आता आपल्याकडे आहे 2, ती स्टोअर होईल बी मध्ये. देन परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. तर आय आता 4 आहे, तर तो होईल 5, आय मध्ये स्टोअर होईल 5. देन परत इथं आता कंडिशन चेक होईल की 5 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन इथं परत ऍडिशन होईल. तर ए आहे आपल्याकडे 1 आणि बी आहे आपल्याकडे 2. तर यांची ऍडिशन होईल 3. 3 हा सम मध्ये स्टोअर होईल. देन इथं बी ची व्हॅल्यू आहे आता आपल्याकडे 2, ती ए मध्ये असाइन होईल. देन इथं थर्ड लाईनला सम आहे आपल्याकडे 3, तो बी मध्ये स्टोअर होईल. देन परत इथं आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता आपल्याकडे आहे 5, तर तो होईल 6, इथे स्टोअर होईल. देन परत इथं कंडिशन चेक होईल की 6 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. परत कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन परत इथं ऍडिशन होईल. तर ए आहे आपल्याकडे 2 आणि बी आहे आपल्याकडे 3. तर त्यांची सम होईल 5, तर ती सम मध्ये स्टोअर होईल 5. देन सेकंड लाईन बी आता आपल्याकडे आहे 3, तो ए मध्ये असाइन होईल 3. तर सम आहे आपल्याकडे आता 5, तर ती बी मध्ये असाइन होईल. बी मध्ये स्टोअर होईल आता इथं 5. देन परत इथं आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता आपल्याकडे 6, तर तो होईल 7, इथे स्टोअर होईल 7. देन परत कंडिशन चेक होईल. तर 7 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. देन परत इथे आपले ऍडिशन होईल. तर ए आता आपल्याकडे आहे 3 प्लस बी आहे आपल्याकडे 5 इक्वल टू 8. तर 8 हा सम मध्ये स्टोअर होईल 8. देन सेकंड लाईन बी, तर बी आता आपल्याकडे आहे 5, तर तो ए ला असाइन केलाय, तर तो ए मध्ये स्टोअर होईल 5. देन सम, सम आपल्याकडे आहे 8, तर ती बी मध्ये स्टोअर होईल. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता होईल आपला 8,
तो आय मध्ये स्टोअर होईल 8. देन इथं परत कंडिशन चेक होईल की 8 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल को इनसाइड द फॉर लूप. देन परत इथं ऍडिशन होईल. तर ए आता आपल्याकडे आहे 5 प्लस आणि बी आहे आपल्याकडे 8 इक्वल टू 30. 30 स्टोअर होईल सम मध्ये. ते बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 8 ती ए ला असाइन होईल. तर ए मध्ये 8 स्टोअर होईल. देन सम आता आपल्याकडे आहे 30. तर तो बी मध्ये स्टोअर होईल 30. परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल, ती होईल 9. देन परत कंडिशन चेक होईल की 9 हा 10 पेक्षा लहान किंवा 10 आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन आता ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8 आणि बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 30. यांची ऍडिशन होईल 21. तर ती स्टोअर होईल सम मध्ये. देन बी ची व्हॅल्यू आता आपल्याकडे आहे 30. ती स्टोअर होईल ए मध्ये. तर सम आता आपल्याकडे आहे 21. तर तो बी मध्ये स्टोअर होईल. परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. आय ची व्हॅल्यू आता होईल 10. देन अगेन कंडिशन चेक होईल 10 हा 10 आहे किंवा 10 पेक्षा लहान आहे का. तर इथं कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं परत ऍडिशन होईल. तर ए ची व्हॅल्यू आता आहे आपल्याकडे 30 प्लस बी ची व्हॅल्यू आहे 21 इक्वल टू 34. आणि ए मध्ये आता तर बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 21. ए मध्ये स्टोअर होईल 21 आणि सम आता आपल्याकडे आहे 34 सॉरी. तो बी मध्ये स्टोअर होईल 34. देन परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. आता होईल 11. देन इथे परत कंडिशन चेक होईल की 11 हा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे का. तर इथे कंडिशन आपले फॉल्स होईल. तर कंट्रोल हा ब्रेक आपला फॉर लूप हा ब्रेक होईल आणि आपल्याला आता आपली फिबोनाची सिरीज भेटून जाईल. तर ती आहे 34. तर तुम्ही बघू शकता. तर ही आहे आपलं मेमरी डायग्राम एक्सप्लेनेशन. तर चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.